नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन कट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या तारिणी मालिकेच्या भागात एकामागून एक असे मोठे धक्के बसले की खांडेकर कुटुंबाची चिंता आणखी वाढली. कौशिकीने जे मॅडम विरुद्ध उघडपणे आक्रमक भूमिका घेतली, तर निशीने पद्मिनीला जाब विचारला आणि युवराजच्या तब्येतीबद्दल समोर आलेली बातमी ऐकून सगळेच हादरून गेले. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी गोष्ट. सर्वप्रथम गेल्या 4 दिवसांपासून व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. यूट्यूबवर काही तांत्रिक अडचणी सुरू होत्या, त्यामुळे व्हिडिओ वेळेवर आणता आला नाही. पण आता पुन्हा नियमितपणे भेटत राहू. तुमचं प्रेम आणि साथ अशीच कायम ठेवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी मनोरंजन कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या भागात नेमकं काय घडलं ते पाहूया. आजच्या भागाची सुरुवात होते कौशिकीपासून. कौशिकी कोणाशी तरी फोनवर बोलत असते. ती बोलते, आपलं आधीच बोलणं झालं आहे. आता काहीही झालं तरी आपल्याला युवराजसाठी एक मजबूत केस उभी करायची आहे. इतक्या दयानंद खांडेकर तिथे येतात. त्यांना पाहताच कौशिकी फोन ठेवते आणि म्हणते, द्या काका तुम्ही इथे. मी आत्ता ताडगेंशी बोलत होते. ऑफिसमध्येही त्याच विषयावर चर्चा सुरू आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आपण यातून नक्की काही ना काही मार्ग काढू. पण दयानंद खांडेकरांचा चेहरा खूपच चिंतित असतो. ते हळू आवाजात म्हणतात, आज पद्मिनी पोलीस स्टेशनला जाऊन आली. हे ऐकताच कौशिकी घाबरते. कौशिकी म्हणते, काय? त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या आणि युवराजला भेटल्या का? दयानंद म्हणतात, हो भेटली, पण युवराजची अवस्था खूप वाईट आहे. कौशिकीचा चेहराच बदलतो. ती म्हणते, म्हणजे काय झालं? दयानंद जड अंतकरणाने सांगतात, काही गुंडांनी त्याला मारहाण केली आहे. त्याला नीट बोलताही येत नाही. एवढी वाईट अवस्था झाली आहे त्याची. हे ऐकताच कौशिकीला जबरदस्त धक्का बसतो. ती संतापून म्हणते, कस्टडीत असताना एखाद्या माणसाला असा हल्ला कसा होऊ शकतो हे अजिबात मान्य नाही. मी आत्ता जे मॅडमला फोन करते. दयानंद तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, कौशिकी रागाच्या भरात काहीही करू नकोस, आधी शांत हो. पण कौशिकी अजूनही ठामपणे म्हणते, जे मॅडमच्या इगोपेक्षा माझ्या भावाची सुरक्षा माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. दुसरीकडे घरात निशी, पद्मिनी आणि रेखा बसलेल्या असतात. निशीच्या डोळ्यात अश्रू असतात. ती रडतच म्हणते, माझ्या युवीला तिथे गुंडांनी मारले. मी त्याला त्या अवस्थेत तिथे ठेवून इथे शांत बसू शकत नाही. रेखा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण निशीचा राग शांत होत नाही. ती थेट पद्मिनीला जाब विचारते, तुम्ही त्याला भेटून आलात ना, मग काय केलं? फक्त त्याला धीर दिलात की त्याला बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्नही केलेत? पद्मिनी निशीकडे आश्चर्याने पाहू लागते. निशी पुढे म्हणते, तुम्हाला खरंच युवराजला सोडवायचं आहे की नाही, की फक्त सहानुभूती दाखवायची आहे? हे ऐकताच पद्मिनीचा संताप अनावर होतो. ती मोठ्या आवाजात म्हणते, तोंड सांभाळून बोल. कोणाशी बोलतेस तू? मी त्याची आई आहे. मला माझ्या मुलाची किती काळजी आहे हे मला कोणालाही सांगायची गरज नाही. रेखा लगेच मध्ये पडते, ताई माफ करा, भावना अनावर झाल्यामुळे ती असं बोलली. पण पद्मिनी अजूनही शांत होत नाही. ती निशीकडे बोट दाखवत म्हणते, मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलंय त्याला. माझ्या इतकं प्रेम आयुष्यभरही तू युवराजवर करू शकत नाहीस. इतकं बोलून पद्मिनी तिथून निघून जाते आणि दुसरीकडे कौशिकी थेट जे मॅडमला फोन लावते. आता पुढे जे मॅडम आणि कौशिकीमध्ये असा वाद होतो, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळतं. कौशिकी थेट जे मॅडमला फोन लावते. फोन उचलतात जे मॅडम शांतपणे म्हणतात, नमस्कार कौशिकी खांडेकर, भावाबद्दल चौकशी करायला फोन केला आहे ना? कौशिकी लगेच म्हणते, हो, आणि तुमच्या बेजबाबदारपणाला जाब विचारण्यासाठीही फोन केला आहे. हे ऐकतात जे मॅडम अपरोधिकपणे हसतात आणि म्हणतात, कमाल आहे तुमची. मी तर कधीपासून तुमच्या फोनची वाट बघत होते. उलट एवढ्या उशिरा फोन का केला? मीडियालाही इतक्या उशिरा युवराजवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली, त्याचं मला जास्त आश्चर्य वाटतंय. कौशिकीचा राग आणखी वाढतो. ती ठामपणे म्हणते, मी तुमच्याशी वाद घालायला फोन केलेला नाही. तुमच्या कस्टडीत असलेली व्यक्ती सुरक्षित ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. मग तुमच्या ताब्यात असतानाही युवराजवर हल्ला कसा झाला? जर जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या. लोकांच्या जीवाशी असा खेळ करू नका. जे मॅडम ही शांत बसत नाही. त्या म्हणतात, आता बरं वाटलं. अगदी मीडियाशी बोललंय असंच वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, युवराजवर हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. हल्ला करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गृह विभाग आणि महिला आयोगालाही रिपोर्ट पाठवण्यात आला आहे.
उलट तुम्ही माझे आभार मानायला हवेत. पण कौशिकी अजिबात मागे हटत नाही. ती म्हणते, 2 दिवसात मी या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून कोर्टात जाणार आहे. आणि जर या सगळ्यांमागे तुमचाच हात असल्याचं समोर आलं तर तुमचं निलंबन नक्की करेन. जे मॅडम हसत म्हणतात, मला वाटलं होतं तुम्ही धन्यवाद म्हणाल, पण हरकत नाही. तुम्ही केलेले आरोपच मी धन्यवाद समजेन. आणि माझ्या टीमने आपलं काम पूर्ण जबाबदारीने केलं आहे आणि मी ते सिद्ध करू शकते. कौशिकी शेवटी एकच वाक्य म्हणते, सत्य काय आहे ते मी शोधून काढणारच. आणि रागाने फोन ठेवते. दयानंद खांडेकर तिच्याकडे पाहत म्हणतात, कौशिकी बाळा शांत हो. पण कौशिकीच्या मनात आता एकच गोष्ट असते, युवराजला न्याय मिळवून द्यायचा. यानंतर दयानंद खांडेकर ताडगेंना फोन करतात. ते म्हणतात, वेळ घालवू नका, लगेच पोलीस स्टेशनला जा. कौशिकीला तुमच्या मदतीची गरज पडू शकते. फोन ठेवताच तारिणी चहा घेऊन येते. ती विचारते, बाबा खरंच कौशिकी ताई पोलीस स्टेशनला गेल्या आहेत का? दयानंद खांडेकर म्हणतात, हो बाळा, युवराजवर पोलीस कस्टडीत हल्ला झाला आहे. आता बहीण म्हणून ती शांत बसणार नाही. हे ऐकून तारिणीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ती मनातच विचार करते, कौशिकी ताई खूप रागात आहेत. पण जर खरंच युवराजवर हल्ला जे मॅडमनीच घडून आणला असेल तर प्रकरण त्यांच्यासाठी खूपच महागात पडू शकतं. दुसरीकडे MNN ऑफिसमध्ये कौशिकी आपल्या टीमला सूचना देत असते. ती म्हणते, युवराजवर झालेल्या हल्ल्याची सगळी माहिती गोळा करा. पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली याचा सविस्तर रिपोर्ट तयार करा. टीममधली श्वेता म्हणते, मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं सांभाळतो. तेवढ्यात केदार तिथे येतो. तो कौशिकीला विचारतो, ताई तू ठीक आहेस ना? कौशिकी रागाने म्हणते, मी त्या जे मॅडमला सोडणार नाही. त्यांच्या कस्टडीत माझ्या भावावर हल्ला झाला आहे. त्याचा जाब त्यांना द्यावाच लागेल. केदार शांतपणे म्हणतो, ताई मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण रागाच्या भरात असं कोणतंही पाऊल उचलू नकोस ज्याचा नंतर पश्चाताप होईल. पण कौशिकीचा निर्धार पक्का असतो. ती म्हणते, आज मी फक्त बहीण म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून उभी आहे आणि मी जे मॅडमला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला भाग पाडणार. इतक्यात दुसरीकडे पद्मिनी एक मोठी बॅग घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. आता पुढे पद्मिनी आणि जे मॅडममध्ये असा धक्कादायक प्रसंग घडतो ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. यानंतर पद्मिनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जे मॅडमच्या केबिनमध्ये पोहोचते. तिच्या हातात पैशांची भरलेली एक मोठी बॅग असते. जे मॅडम हसत म्हणतात, काय मग पद्मिनी खांडेकर, एवढ्या सकाळी इथे? आज मुलासोबत जेवायचा बेत आहे का? पद्मिनी शांतपणे उत्तर देते, जेवण पोलीस स्टेशनमध्ये नाही, आज माझ्या मुलासोबत माझ्या घरात करायचं आहे. हे बोलताच ती बॅग उघडते आणि एकामागून एक नोटांचे बंडल जे मॅडम समोर ठेवू लागते. हे माझ्या मुलाला लॉकअपमधून बाहेर काढण्यासाठी, हे त्याचं नाव रेकॉर्डमधून काढण्यासाठी आणि हे त्याचा पाठलाग कायमचा थांबवण्यासाठी. हे पाहता जे मॅडम एकदम संतापतात. त्या जोरात म्हणतात, तुमची हिंमत कशी झाली मला लाच देण्याची? जेला पैशांची लालसा नाही. आत्ताच्या आत्ता हे सगळे पैसे उचला आणि इथून निघून जा, नाहीतर लाच देण्याच्या गुन्ह्यात तुम्हाला जेलमध्ये टाकीन. पद्मिनी खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण जे मॅडम काहीच ऐकून घेत नाहीत. निराश झालेली पद्मिनी पैसे घेते आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते. पण बाहेर आल्यानंतर अचानक जे मॅडम पद्मिनीच्या गाडीत बसतात आणि पद्मिनीला बोलतात, या नोटांचे सिरियल नंबर सलग नाहीत ना? पद्मिनी म्हणते, नाही, अजिबात नाही. जे मॅडम हलकसं हसतात, छान, म्हणजे या व्यवहाराचा कोणालाही पुरावा लागणार नाही. यानंतर त्या म्हणतात, ही डील फक्त आपल्याचमध्ये राहील. माझ्या विरुद्ध तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही, पण तुमच्या मुलाविरुद्ध माझ्याकडे खूप पुरावे आहेत. पद्मिनी लगेच म्हणते, मी शब्द देते, या गोष्टीबद्दल मी कोणालाच काही सांगणार नाही, अगदी युवराजलाही नाही. जे मॅडम मान हलवतात आणि गाडीतून निघून जातात. दुसरीकडे कौशिकी मीडियाला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. ती आत जाण्याचा प्रयत्न करते पण कॉन्स्टेबल तिला अडवतो. कौशिकी ठाम आवाजात म्हणते, मी पत्रकार आहे. ऑफिसर जया जगदाळे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, मला अडवू नका. कॉन्स्टेबल म्हणतो, मॅडम तुम्ही आत जाऊ शकत नाही. कौशिकी पुन्हा म्हणते, तुम्ही तुमचं काम करत आहात पण मला माझं काम करू द्या, नाहीतर जे मॅडमला बाहेर बोलवा. इतक्यात जे मॅडम स्वतः बाहेर येतात. त्या मीडियासमोर उभ्या राहून म्हणतात,
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. युवराज खांडेकरला आम्ही फक्त संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. आता पुराव्याच्या अभावी त्याची सुटका करण्यात येत आहे. त्यानंतर त्या युवराजला हाक मारतात आणि म्हणतात, युवराज बाहेर ये. जे मॅडम सगळ्यांसमोर त्याला प्रश्न विचारतात की पोलिसांनी तुला कोणता त्रास तर दिला नव्हता ना. त्यानंतर युवराज स्वतः म्हणतो नाही. यानंतर सगळ्यांना धक्का देत तो कौशिकीकडे एकदाही न पाहता रागाने निघून जातो. हे पाहून जे मॅडम कौशिकीकडे पाहून हसत म्हणतात, काय भाऊ तुमच्यावर रागवलेला दिसतोय. कौशिकी शांतपणे उत्तर देते, तो आमचा कौटुंबिक विषय आहे. जे मॅडम म्हणतात, बरोबर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी युवराजला तुमच्या भीतीने सोडलं नाही, पुराव्याच्या अभावी सोडला आहे. आणि उद्या पुरावे मिळाले तर त्याला पुन्हा अटक करायला जे अजिबात मागे पुढे पाहणार नाही. दुसरीकडे खांडेकरांच्या घरात सगळे चिंतेत बसलेले असतात. पद्मिनी घाईघाईने घरात येते आणि ती दयानंद खांडेकरांना म्हणते, काय ऐकलं मी, कौशिकी पोलीस स्टेशनला गेली आहे. आता तिथे जाऊन काय उपयोग. दयानंद खांडेकर म्हणतात, आपण प्रत्येक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. निशी रडत म्हणते, काहीही करा पण माझ्या युवीला घरी परत आणा. सगळे अजून बोलत असतानाच अचानक घराचा दरवाजा उघडतो. दारात युवराज उभा असतो. तो मोठ्या आत्मविश्वासाने हसत म्हणतो, कोणालाही आता काहीही करायची गरज नाही, कारण युवराज खांडेकर परत घरी आला आहे. हे ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो आणि इथेच आजचा भाग संपतो. उद्याच्या भागात युवराज घरी परतल्यावर केदारला टोमणा मारतो. त्यानंतर तो तारिणीकडे पाहून उपरोधिक बोलतो. पद्मिनी मात्र आनंदाने म्हणते, आज माझ्या मुलाचं जंगी स्वागत होणार. आणि तारिणीला सांगते, तारिणी औक्षणाचं ताट घेऊन ये. तू या घराची मोठी सून आहेस. शिवाय तुझ्यामुळेच पोलिसांनी युवराजला पकडलं होतं, त्यामुळे त्याचं औक्षण तूच कर. हे ऐकताच तारिणीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणखी वाढतं. आता तारिणी युवराजचं औक्षण करील का, आणि युवराजच्या घरी परतल्याने या घरात पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.